नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मस्त अशी कोबीची भाजीची रेसिपी बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. बघा, मस्त अशी कोबी घेतलेली आहे, कट करून धुवून घेतलेलं आहे. आता ह्याला भाजून घेऊयात लालसर होईपर्यंत. ह्या पद्धतीने लालसर झालेली भाजी जी कोबी आहे ती एका प्लेटात काढून घेऊयात. आणि कढईत तेल टाकलेलं आहे. आता ह्यात तेल आपली गरम होत आहे. जिरं मोहरी टाकलेलं आहे, चांगलं तडतडू द्या. बघा, नाचतं जिरं मोहरी आपले, म्हणजेच चांगलं भाजलेलं आहे. तर आता ह्यात कढीपत्ता टाकूयात. ताजे ताजे कढीपत्ते आहेत. कढीपत्त्याला सुद्धा पूर्ण तेलात व्यवस्थित खमंग असं भाजू द्या. कढीपत्ता चांगला भाजलेला आहे. ह्यात एक कांदा घेतलेला आहे, बारीक कापून कांदा टाकलेला आहे. कांद्याला सुद्धा लालसर होईपर्यंत भाजू द्या. आणि एक टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो लवकर शिजावं त्यासाठी आपल्याला टोमॅटोवरतीच मीठ टाकायचं आहे, जेणेकरून आपली गॅससुद्धा वाचेल आणि टोमॅटो लवकर शिजेल. 1-2 ते 3 मिनटापर्यंत भाजून घेऊन आता त्यात काळं तिखट टाकलेलं आहे. घरचाच सगळा मसाला टाकते मी. काळं तिखट टाकलेलं 1 चमचा आणि लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे. आणि हळद आहे आणि सब्जी मसाला टाकलेला आहे. आणि हे 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकते. मला पूर्ण व्यवस्थित मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात, जेणेकरून आपल्या भाजीला जास्त टेस्टी होईल आणि एकदम मस्त लागतं. थोडंसं छान भाजून घेतलं की आपल्या मसाल्यालासुद्धा थोडंसं तेल सुटते, चांगला टेस्ट लागतो. आणि जे तुम्ही कोबी भाजून घेतला होता लालसर होईपर्यंत ते ह्यात टाकून घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे भाजीची रेसिपीची, पण टेस्ट चांगला लागतो. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका, कारण प्रत्येक व्हिडिओ करायला खूप मेहनत लागतो. आता ह्यात अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. आणि हे शेंगदाण्याचे कूट आहे, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकायचे. कोकणात खोबरं वापरतात. जर तुम्ही खोबरं वापरत असाल तर खोबरंसुद्धा 2 ते 3 चमचे खोबरे टाकू शकता. आता ह्याला 5 ते 7 मिनटासाठी झाकून ठेवूयात. झाकून ठेवले की लवकर शिजते भाजी आपली. बघा, छान असं शिजलेलं आहे. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. चला, बाय.